हॅलो फ्रेंड्स, मी विश्वनाथ तंबाके सर. आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या परीक्षेचे स्वरूप आपण पाहणार आहोत. प्रथमतः या परीक्षेमध्ये एकूण 2 प्रकारचे पेपर असतात, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पेपर 1 मध्ये 2 विषय असतात, प्रथम भाषा म्हणजेच मराठी विषय आणि गणित. मग प्रथम भाषेमध्ये एकूण 25 प्रश्नसंख्या असतात. त्या प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण 50 गुणाचा प्रथम भाषेचा पेपर असणार आहे, म्हणजेच मराठीचा पेपर असेल. आणि त्याच पेपर क्रमांक 1 मध्ये गणिताला एकूण 50 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. याप्रमाणे 50 गुणिले 2 म्हणजे 100 गुणाचा गणिताचा पेपर असेल. आणि अशा प्रकारे एकूण पेपर 1 हा पेपर 150 गुणाचा असेल आणि हा पेपर सोडवण्यासाठी 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 1.5 तासाचा वेळ असेल. त्याचप्रमाणे पेपर 2 मध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीचे पेपर असणार आहेत. यामध्ये तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या पेपरला एकूण 25 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजेच 25 गुणिले 2 बरोबर 50 गुणाचे इंग्रजी विषयाचा पेपर असेल. तसेच बुद्धिमत्ता चाचणीला एकूण 50 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणासाठी असेल, म्हणजे 50 गुणिले 2 बरोबर 100 गुणाचा बुद्धिमत्ताचा पेपर असेल. अशा प्रकारे इंग्रजीला 50 आणि बुद्धिमत्ता चाचणीला 100 असे 150 मार्काचा हा पेपर क्रमांक 2 झाला आणि यालाही एकूण 1.5 तासाचा अवधी दिलेला असतो. अशा प्रकारे इयत्ता 8वीला एकूण 300 गुणाचे 2 पेपर दिलेले आहेत. मग या प्रश्नाची आपण काठिण्य पातळी पाहूयात. यामध्ये 30% गुण हे सोप्या स्वरूपाच्या प्रश्नाला असतात, 40% गुण हे मध्यम स्वरूपाच्या प्रश्नासाठी असतात आणि 30% गुण हे काठिण्य स्वरूपाच्या प्रश्नासाठी दिलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पेपर क्रमांक 2 मधील इंग्रजी विषय आणि बुद्धिमत्ता विषय या 2 विषयांच्या बाबतीत अभ्यास घेणार आहोत. प्रथमतः इंग्रजीचा अभ्यास पाहूयात. इंग्रजीमध्ये एकूण 7 युनिट आहेत. त्यात पहिला युनिट आहे वोकॅब्युलरी. हा जो वोकॅब्युलरीचा पहिला युनिट आहे तो एकूण 16% गुणासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. याच्यावर आधारित 16% म्हणजेच 50चे 16%. एकूण 8 गुणासाठी हा पहिला प्रश्न असेल, वोकॅब्युलरीचा प्रकार असेल. त्यानंतर दुसरा युनिट हा वर्ड पझलचा आहे. यामध्ये एकूण 2 सब युनिट आहेत आणि हा सुद्धा 4 गुणासाठी विचारला जाणारा हा प्रकरण आहे. तिसरा आहे प्रकरण लँग्वेज स्टडीचा. यामध्ये 5 प्रकार आहेत आणि यामध्ये सर्वच ग्रामरचे भाग वापरले गेलेले आहेत. ग्रामरवर आधारित हा लँग्वेज स्टडीचा प्रकरण आहे. यात सेंटेन्स फॉर्मेशन, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, पार्ट्स ऑफ स्पीच, मॉडल, ऑक्झिलरीज, टेन्सेस अशा प्रकारे आधारित प्रश्न विचारले जातील. हा प्रकरण एकूण 24% गुणासाठी म्हणजेच 12 मार्कासाठी हा प्रकरण असेल. त्यानंतर आहे युनिट नंबर 4 ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. यामध्ये एकूण 3 प्रकरणं आहेत, उपप्रकरणं. त्यामध्ये ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आणि डिग्री. एकूण 12% गुणासाठी म्हणजेच 6 गुणासाठी हा प्रकरण असेल. त्यानंतर युनिट नंबर 5 क्रिएटिव्ह रायटिंग. हा रायटिंग स्किलचा भाग असेल. यामध्ये सब युनिट्स आहेत शॉर्ट नोट्स, डायलॉग, स्लोगन्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स, न्यूज, ईमेल, वेबसाईट्स आणि SMS लँग्वेजेस. हा प्रकरण क्रिएटिव्ह रायटिंगचा एकूण 16% गुणासाठी म्हणजेच 8 गुणासाठी विचारला जाणार आहे. त्यानंतर 6वं प्रकरण आहे युनिट नंबर 6 रीडिंग स्किल. यामध्ये प्रोज दिले जातील, 70 ते 80 शब्दामध्ये पॅरेग्राफ दिले जातील. त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातील आणि त्यांची उत्तरं आपण शोधून लिहायची असतात. हा एकूण 20% गुणासाठी म्हणजे 10 गुणासाठी हा प्रकरण असेल. आणि शेवटचा प्रकरण आहे मिसलेनस. यामध्ये क्लॉक आणि गेम्स हे 2 उपप्रकार आहेत. याच्यावर आधारित 4% गुणासाठी म्हणजे 2 गुणासाठी हा प्रकरण असेल. बुद्धिमत्ता चाचणीचा जो प्रश्नपत्रिका आहे किंवा प्रश्नपत्रिकेचा स्वरूप आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे. ते तुम्ही आवर्जून पहा व ऐका. यानंतर आता आपण प्रकरण पहिला युनिट 1 वोकॅब्युलरी यातील प्रत्येक भागावर आपण प्रॅक्टिस करूयात आणि अभ्यास करूयात. Question number 1. If it is cup and saucer, then what is knife and dash? Option: spade, 2 bowl, 3 ladder, 4 fork.
कप आणि सॉसर असेल तर नाईफ आणि काय? त्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, स्पेड, बाउल, लॅडर आणि फॉर्क. तुम्हाला योग्य उत्तर हुडकायचं आहे. यासाठी तुम्हाला 5 सेकंद दिले जातील. त्या 5 सेकंदमध्ये उत्तर शोधायचं आहे. आणि आता वेळ संपलेली आहे. योग्य उत्तर आहे फॉर्क, ऑप्शन नंबर 4. नाव द सेकंड क्वेश्चन, माय मदर डॅश डॅश डिलिशियस केक. दुसरा प्रश्न आहे, त्याचे एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे बेक्स, दुसरा आहे बॉइल्स, तिसरं कुक्स आणि चौथं फ्राईज. इथे गाळलेल्या ठिकाणी योग्य शब्दांचा वापर इथं करायचा आहे. याचे प्रॉपर उत्तर आहे बेक्स. Question 3. Choose from the alternatives a word which doesn't explain the action word to see. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 1. To watch, to peep, to look after or to observe. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. To look after. If chilies are hot, then apples are dash dash. याचे 4 ऑप्शन आहेत. रेड, ज्युसी, स्वीट आणि सोर. यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. स्वीट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इफ इट इज एग बॉईल देन व्हॉट इज इडली? ऑप्शन स्टीयर, रोस्ट, हीट, स्टेम. Correct answer is option number 4, steam. Next, question number 6. The cat is as soft as dash. Option 1 cotton, 2 cake, 3 banana and 4 cream. Your time starts now. Correct answer is option number 1 cotton. यापुढील प्रश्न क्रमांक 7. फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. ऑप्शन नंबर 1 फ्लॅश, 2 ट्विंकल, 3 ग्लिटर्स अँड 4 बँग. चूज एनी वन ऑफ दीज 4. करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 4 बँग. Let us see next question number 8. Find the word which is not related to the word fear. Fear शी संबंधित नसलेले शब्द खालील ऑप्शनमधून शोधायचे आहे. ऑप्शन 1 tremble, 2 frown, 3 shiver, 4 shake. या प्रश्नाचा योग्य पर्याय येतोय ऑप्शन नंबर 2 frown. यानंतर प्रश्न 9. फाइंड द सिमिलर वर्ड फॉर द वर्ड एरर. एरर या शब्दाचे समानार्थी शब्द खालील ऑप्शनमधून शोधायचे आहे. ऑप्शन 1 मिस्टेक, रॉंग, टेरर, इनकरेक्ट. यापैकी योग्य तो पर्याय शोधा. या प्रश्नाचे योग्य उत्तर येते ऑप्शन 1 मिस्टेक. एररचं सिमिलर वर्ड मिस्टेक असा होतो. यानंतर 10वा प्रश्न आहे. विच वर्ड विल यू ॲड टू द गिवन रजिस्टर? स्वीट, सुअर, स्पायसी. या पुढील शब्द खालील 4 ऑप्शनमधून निवडायचा आहे. ऑप्शन 1 टंग, साल्टी, हॅपी आणि हंग्री. यापैकी एक ऑप्शन निवडा. याचे योग्य उत्तर येतं आहे ऑप्शन नंबर 2 साल्टी.